गाईज मी आले बँकमध्ये, सोबत मम्मी आहे आणि हे आहे हिरानंदनी, माझा फेवरेट प्लेस आहे हा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे 9 जानेवारी आणि तुम्हाला दाखवलं मागाशी की मी बँकमध्ये गेले, थोडंसं काम होतं हिरानंदनीमध्ये. येताना मग फिश पण बघितली, मच्छी एवढी जास्त खास पण होत्या. सो बांगडे घेऊन आले होतं. सो गाईज हे बघा, येताना बांगडे घेऊन आलो होतो. हे 100 रुपयाला होते 5. सो हे घेतलेत, फ्राय करणार याला. आता गाईज 1 वाजले आहे, जेवायचा टाईम झाला आहे. आम्ही बँकमध्ये जाताना खिचडी लावून गेलो होतो. सो आता खिचडीच खाते मी, दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे खिचडी केली होती. ही अंडा भुर्जी आहे आणि मी येताना कटलेट घेऊन आले. सो काय आता मी जेवून घेते. आम्हाला डीमार्टला पण जायचं आहे आता. आणि जी फिश आणली होती ना, तर तिला क्लीन करून मीठ लावलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलं आहे. सो तिला इव्हिनिंगला करणार आहे. गाईज मी आले डीमार्टमध्ये आणि आज फ्रायडे असल्यामुळे खूप गर्दी होती. म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे 3 दिवस तर यायलाच नको, एवढी गर्दी असते. सामान नीट मग घ्यायला भेटत नाही. आम्हाला घरी यायला 5:30 वाजले होते. हे बघा गाईज, सर्व सामान आलं आहे डीमार्टमधून. सर्व घरचं सामान आहे, खायचं वगैरे. हे माझे फेवरेट चिप्स आहे सर्व. सर्व सामान आहे. हे घी आम्हाला येतोय महिनाभर येतं ना मम्मी. महिनाभर आम्हाला घी पुरतं. 1 किलो आहे. हे बटर अजून पण आहे. सर्व पिशव्यामध्ये सर्व सामानच आहे घरचं. हे बघा गाईज, नारळ डीमार्टमध्ये खूप चांगले नारळ भेटतात आणि थोडे कमी प्राईजमध्ये भेटतात. इथे तर जास्तच महाग आहेत. इथे 50 रुपयाला. हां, इथे 50 रुपयाला भेटतात. तिथे 40ला आहेत, पण खूप चांगले असतात. मग आतून पण खूप चांगले असते. फ्रूट योगर्ट हे पण मला खूप जास्त आवडतं. इथे आहे तीळ गाईस आणि हा गूळ. मकर संक्रांती आहे ना, सो लाडू करायचे तिळाचे. तो मग घेऊन आलो आहे. तुम्हाला दाखवेन मी आम्ही कसे लाडू करतो. आणि आम्ही हरवर्षी घरीच लाडू करतो तिळाचे. मस्त लागतात आणि खूप नरम होतात. बाहेर मार्केटमध्ये खूप कडक भेटतात लाडू. सो कधी पण घरीच करावे. सो गाईस इथे आहेत बांगडे. आता याला मम्मी फ्राय करते. इथे मम्मी लिंबू टाकून घेते. यात कोकम पण टाकायचं आता. हां, कोकमचा आगो टाकायचा असतो यामध्ये, त्याने मस्त आंबटपणा येतो. पण आमचा आगो संपला आहे. आता आम्ही जाऊ ना गावी मेमध्ये, तेव्हा करून आणू. हे बघा, हे कोकम आहेत. कोकम जरा असं मस्त फासून घ्यायची. आणि ही लाल चटणी आहे, म्हणजे आपली जी संगमेश्वरी मिरची असते ती, लसूण आणि आलं त्याची पेस्ट केली आहे. मस्त टेस्ट लागते याने बांगड्याला फ्राय करताना. आणि ह्याला मीठ आधीच लावलं आहे मम्मीने, लावून ठेवलं होतं आधीच. इथे मस्त पेस्ट लावून झाली आहे मला. बस याला फ्राय करायचं आहे आता. ना बांगडा फ्राय करायला मम्मीने पीठ घेते तांदळाचं, त्यामुळे थोडासा रवा ॲड केला आहे. थोडा मसाला पण ॲड करते. त्याला मिक्स करून घ्यायचं. त्याला मस्त बांगड्याला अलटी पलटी करून घ्यायचं. याच्यामध्ये पुन्हा त्याला पीठ लावून घ्यायचं. इथे तेल पण तापलं आहे मस्त. किती मिनिट लागते शिजायला?
बस 5-10 मिनटामध्ये होती रेडी आहे. स्लो गॅसमध्ये भाजून घ्यायचे. फास्ट गॅस केले ना तर ते वरचं कोटिंग फक्त भाजेल, आतमध्ये कच्चं राहतं. मस्त इथे पलटून घेतले. तेल पडलं खाली. मस्त एका साईडने भाजली आपली मच्छी. बघा अशी मस्त भाजली पाहिजे. तेल पडलं थोडं. तर बांगडे भाजले आहेत. गाईज इथे मस्त गरम जेवण रेडी आहे. राईस आहे, इथे कुळदाची पिठी, मालवणी माणसं त्यांना माहीतच असेल. इथे आहे सॅलड आणि हे आहेत आपले मस्त गरम बांगडे फ्राय केलेले.